अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। तारदाळ तालुका हातकणंगले येथील कन्या विद्या मंदिर शाळेला नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 8वीचा वर्ग सुरू करण्यास जिल्हा परिषदेने अधिकृत मंजुरी दिली आहे। कन्या विद्या मंदिर येथे 8वीचा वर्ग सुरू करण्याबाबतची मागणी तारदाळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली होती। विद्यार्थिनींच्या शैक्षणिक हिताचा विचार करून ग्रामसभेने या संदर्भातील ठराव पंचायत समिती सदस्य प्रियंका खोबरे, सरपंच पल्लवी पवार, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ एकमताने मंजूर केला होता। ग्रामसभेच्या या ठरावाच्या आधारे जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे यांनी कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अनुषंगाने शाळांचे समीपीकरण व दर्जावाढ करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही मंजुरी देण्यात आली। परिषद प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा कोल्हापूर यांनी काढलेल्या आदेशानुसार कन्या विद्या मंदिर तारदाळ येथे इयत्ता 8वीचा वर्ग सुरू करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली। जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून शाळेची आवश्यकता व विद्यार्थिनींची संख्या याबाबत माहिती दिली। ग्रामसभेने मंजूर केलेल्या ठरावाचा आधार घेत त्यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने तारदाळ परिसरात समाधानाचा वातावरण निर्माण झाला। मंजुरी आदेशातील अटींनुसार आवश्यक भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची राहणार असून विद्यार्थ्यांची आवश्यक पटसंख्या व इतर निकषांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।